नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या रेसिपी शो मध्ये। आज आपण नागपंचमी विशेष मौसूद असे पुरणाचे दिंडे कसे करायचे ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी सगळ्यात अगोदर इथं आपण 1 कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। 1 कप डाळीसाठी आपल्याला 2.5 कप पाणी घ्यायचंय। तर त्यासाठी आपण हे पाणी कुकर मध्ये टाकून घेतोय आणि हे पाणी आपल्याला हलकं असं सोमट करून घ्यायचंय। गॅस आपण ऑन केलेला आहे। या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची, मीठ टाकून घेत आहोत, अर्धा चमचा तेल। हे पाणी हलकं असं सोमट झालं की याच्यामध्ये आपण ही स्वच्छ धुवून घेतलेली डाळ टाकून घेत आहोत। आता मीडियम फ्लेमवरती याच्या आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। आता इथं आपण दिंड तयार करण्यासाठी आपल्याला जी कणिक लागणार आहे ती मळून घेतोय। त्याच्यासाठी इथे मी हे 1.5 कप गव्हाचं पीठ घेतले। हे अगोदरच आपण स्वच्छ चाळून घेतलं होतं। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय। आता याच्यामध्ये अगदी थोडीशी मी हळद टाकून घेते, पूर्णपणे ऐच्छिक आहे। छान असे मस्त पिवळे चुटूक आपले दिंडे दिसतील यासाठी इथे मी टाकून घेतलेली आहे। तुम्हाला नसेल टाकायची तर तुम्ही स्किप करा। आता आपल्याला काय करायचंय, थोड्या थोड्या पाण्याचा वापर करायचा आहे आणि छान सेमी सॉफ्ट अशा पद्धतीचं हे पीठ मळून घ्यायचंय। तर इथं आपण हे अशा पद्धतीचं मळून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आता थोडंसं तेल टाकून घ्यायचंय आपल्याला आणि छान मऊ असं हे करून ठेवायचंय। पीठ भिजणं खूप जास्त गरजेचं आहे, तर त्याच्यामुळे मळून झाल्यानंतर कमीत कमी 10 ते 15 मिनिटं तरी हे भिजलं पाहिजे। हे आपण भिजत ठेवूया। 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकर पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता डाळ व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे। हे हरभऱ्याच्या वरची साल आहे बरं का, हे आपण निथळून घेतोय। पुरण निथळलेलं आहे, पुरणाच्या आतमध्ये आहे ना पाणी ठेवायचं नाही, नाहीतर काय होतं मग आपलं जे पुरण आहे ते पातळ होतं। तर आता इथं मी याच कुकरमध्ये याला चटका देणार आहे। काय आहे ना, माझा हा जो कुकर आहे तो मुळातच जाड बुडाचा आहे, तर त्याच्यामुळे मी याच्यामध्येच याला चटका देणार आहे। आपण 1 कप डाळ घेतली होती, तर त्याच्यासाठी आपल्याला 1 कप गूळ घ्यायचा आहे आणि आता गॅस लावलेला नाहीये मी आणखीन। अगोदर हे व्यवस्थित असं एकत्रित करून घेऊयात आणि गॅस ऑन करूयात। ज्यावेळेस गूळ वितळायला सुरुवात होते ना, तर त्यावेळेस सुरुवातीला आपलं पुरण पातळ होतं आणि मग नंतर हळूहळू ते घट्टसर असं व्हायला होतं। तुम्हाला एक ट्रिक सांगू का मी, तर ती म्हणजे काय माहिती का, ज्यावेळेस आपण हे पुरण परतत असतो की नाही, तर त्यावेळेसच आहे ना अर्धी निम्मी डाळ अशी पळी घ्यायची खरं तर, आणि त्या पळीनं अशी वाटल्यासारखी करायची। म्हणजे काय होतं माहिती का, ज्यावेळेस आपण पूर्ण यंत्रातनं असू देत किंवा पुरणाची जी चाळणी आहे ना त्यातनं हे पुरण असं हे करतो की नाही, बारीक करतो ना, तर त्यावेळेस ती पटकन असं वाटलं जातं। पुरण तयार झाले हे कसं ओळखायचं, तर सुरुवातीला ज्यावेळेस आपण गूळ आणि डाळ एकत्र केली की नाही, तर ती सगळ्या कुकरमध्ये पसरलेली होती आणि आता बघा आपण हलवायला गेलो किंवा असं जर एकत्र करायला गेलो तर ही तव्यापासून किंवा आपला जो सरफेस आहे की नाही ह्या पॅनचा त्याच्यापासून असं हे सेपरेट होतं, असं गोल 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 फिरतं। त्यावेळेस असं समजायचं की आपला पुरणाचा गोळा तयार झालेला आहे। आणि दुसरं म्हणजे आता इथं आज आपण कमी पुरण केलं, त्यामुळे तुम्हाला मी दाखवते हे अशा पद्धतीने याच्यामध्ये स्पॅच्युला, उलटणं किंवा जे काही तुम्ही घेतलेलं आहे हलवण्यासाठी ते आहे असं तुम्ही बघताय किती वेळ झालं आहे असं उभारलं की नाही, तर मग समजायचं पुरण तयार झालेलं आहे। आता तयार झाल्यानंतर तुम्ही इथे याच्यामध्ये जायफळ टाका किंवा माझ्याप्रमाणे विलायचीची पावडर टाका, काहीही टाका, दोन्ही छान लागतं। हलवून घेऊयात आणि गॅस बंद करायचा आहे। छान मस्त सुटसुटीत झालेलं आहे, सॉफ्ट झालेलं आहे आणि असं आपण कितीही त्याला असं असं केलं की नाही आणि त्याला गोळा करायचं म्हटलं की इझिली ते असं गोळा होतं। हे बघा, आणि हे पुरण गरम आहे ना तोपर्यंतच आपल्याला अशा पद्धतीनं वाटून घ्यायचंय। गरम असल्यामुळे काय होतं, ते पटकन होतं। थंड झालं ना मग ते दांडरल्यासारखं होतं आणि मग पटकन होत नाही। आपलं पुरण देखील वाटून झालेलं आहे आणि इथं तुम्ही बघताय की खूप जास्त कोरडं पडलेलं नाहीये आणि चिकट किंवा ओलसर आपण म्हणतो ना तशा पद्धतीचं सुद्धा झालेलं नाहीये। छान पुरण वाटलं गेलेलं आहे। तर आपण दिंड करतोय तर त्यासाठी खूप जास्त मोठा आपल्याला उंडा लागत नाही, अर्थातच छोटासाच लागतो, पण तरीही आता तुम्ही दिंड किती लहान किंवा मोठं करताय त्या हिशोबाने तुम्हाला हा उंडा घ्यावा लागेल। तुम्ही इथं पिठीचा वापर करू शकता। आपण रेग्युलर जशी पारी लाटतो की नाही तशा पद्धतीनं याची आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे आणि पारी लाटत असताना थोडीशी पातळसर लाटायची। म्हणजे काय होतं माहितीये का, एकतर काय होतं असे जे पदार्थ आहेत की नाही ते घरातले खात नाहीत, त्यांना खाण्यासाठी मनवावं लागतं। त्यासाठी काय करायचं, करतानाच आहे ना छान मस्त पातळसर अशी ही चपाती लाटायची, जेणेकरून काय होतं पुरणाचा जो फ्लेवर आहे ना तो जास्तीत जास्त याच्यामध्ये येतो, ना की कणकेचा।
तर अशा पद्धतीनं इथंही मी लाटून घेतलेली आहे. गोलच असावी असं काही नाही, थोडीशी आयताकार आली तरीही चालते. पुरण थोडंसं जास्त आपण घ्यायचं आहे आणि हे असं आपण मुटका म्हणतो की नाही तशा पद्धतीचं करून घ्यायचा मुटका. असा इथं ठेवून घ्यायचा. इकडचा पदर इकडं, इकडचा पदर इकडं आणि आता हे इथं ठेवायचं. थोडंसं दाबायचं बरं का आणि हे इकडच्या साईडनं इथं अशा पद्धतीनं थोडंसं याला, या बघा अगदी साधं सोपं आहे. सेम अशाच पद्धतीने ना आपण आपले इतर दिंडे करून घेऊ. इथे अशा पद्धतीने आपण हे दिंड तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे वाफवण्यासाठी ठेवायचे. आणि या स्टीमिंगच्या कढईमध्ये पाणी खाली गरम होण्यासाठी ठेवलेले, पाण्याला उकळी आली आहे, तुम्ही इथं वरती वाफ बघू शकता. आणि याच्यावरती हे दिंड अशा पद्धतीने ठेवून घेतोय. म्हणजे कशाही तुम्ही ठेवू शकता, ही बाजू खाली करा किंवा ही करा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त ही जी प्लेट आहे ना याला मी तेल लावून घेतले बरं का, किंवा मग तुम्ही याच्या खाली पेपर सुद्धा टाकू शकता, आपला बेकिंगचा जो पेपर असतो तो. आणि मीडियम फ्लेमवरती साधारण 8 ते 10 मिनिटं आपण हे स्टीम करून घेऊ. आपण चेक करूयात. तर इथं तुम्ही बघताय छान मस्त रंग आलेला आहे. आणि तुम्हाला सांगू का, खूप जास्त वेळ लागत नाही हे वाफण्यासाठी. मी गॅस बंद करते, काढून घेऊयात. तर इथं तुम्ही बघताय छान मस्त असं आपलं हे दिंड तयार झालेलं आहे. हा बघा. आणि याच्यावरती आहे ना छान अशी तुपाची धार टाकायची. दिसतंय की नाही बघा, यातनं कसं तूप पडते. आणि आता तुम्हाला वाटेल की ताई हे एवढं सगळं तूप, अर्थातच आपण रोज रोज खात नाही, कधीतरी चालतं. सुपर सॉफ्ट.